नमस्कार मित्रांनो, कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका हापूस आंब्यापासून एक नवीन रेसिपी दाखवतले। तुम्ही हापूस आंब्याचा रस, साठा किंवा आंबावडी खाल्लातच असाल, पण तुम्ही कधी हापूस आंब्याची बर्फी कधी खाल्लात काय? त्याची बर्फी खाल्लात नसाल तर ही बर्फी एकदा नक्की करून बघा। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। मी एक बाउल हापूस आंब्याचा रस घेतलाय। मी आधी पहिले आंबे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलंय आणि हो पल्प मी मिक्सरला लावून घेतलंय। आता मी गॅसवर एक कढई ठेवलंय, त्याच्यात मी 2 चमचे तूप टाकून घेतोय। आता मी त्याच्यात आपण जो पल्प घेतलेला ना एक बाउल, तो मी ह्याच्यात सगळं ओतून घेते। आता ह्यो पल्प मी अर्ध होईपर्यंत शिजून घेते। लक्षात ठेवा, गॅस एकदम फुल करायची नाही, मीडियम गॅसवरच ह्या ढवळून घ्यायचा। होय बघा, आपलं होय पल्प अर्ध झालं। आता मी त्याच्यात साखर टाकून घेते। जेवढं रस असत त्याच्या निम्मी साखर टाकायची। जर तुमका बर्फी कमी गोड हवी असत तर तुम्ही साखर कमी जास्त पण करू शकतास। आता ही साखर चांगली विरघळून घेऊया। आता ह्यो रस घट्ट होईपर्यंत आपण मिक्स करून घेऊया। होय बघा, रस आपलं चांगलं घट्ट झालं। हे बघा, आता ह्याच्यात मी 1 चमचा वेलची पावडर टाकते। परत एकदा मी मिक्स करून घेते। होय बघा, आपला आंबा बर्फीचं मिश्रण आहे तयार झाला। हे बघा, जसं मी दाखवले तसा घट्ट करून घ्यायचा। आता मी एका ताटात मी तूप लावून घेतलंय आणि त्या मिश्रण मी आता ह्या ताटात काढून घेते। गरम असतानाच हे मिश्रण काढून घ्यायचं। होय, मी सगळं मिश्रण काढून घेतलंय। हे बघा, आता मी एक केळीचं पान घेतलंय। केळीच्या पानाने ह्या असा पसरवून घ्यायचा घेते। जशी आपण नारळाची वडी बनवतो ना, सेम तशीच बनवायची। होय बघा, मी जाडसरच अशी ही पोळी थापून घेतलंय। आता त्याच्यावर मी ड्रायफ्रूट टाकून घेते। काजू, बदाम, पिस्ता टाकून घेतलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कापून टाकू शकतास। आता होय बघा, मी सगळे ड्रायफ्रूट टाकून घेतलंय। आता परत मी केळीच्या पानांना हे परत एकदा थापून घेते, म्हणजे आपले ड्रायफ्रूट बर्फीत चिटकून राहतील। लक्षात ठेवा, ह्या मिश्रण साधारण गरम असताना ही बर्फी कापून घ्यायची। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या आकारामध्ये ही बर्फी कापून घेऊ शकतास। होय, मी त्रिकोणी आकारामध्ये हे बर्फी कापून घेतलंय। आता होय बघा, ही बर्फी पूर्णतः थंड झाल्यावरच ही बर्फी अशी काढून घ्यायची। हे बघा, किती मस्त दिसता बघा बर्फी। दिसूक पण एकदम सुंदर दिसता आणि खाऊक पण एकदम मस्तच लागता। ह्या आंबा बर्फी किती नॅचरल कलर इला बघा। मी ह्याच्यात एक थेंब सुद्धा कलर टाकलेलो नाही। ही बर्फी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि ही बर्फी कशी झाली आहे ती कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। ह्या बर्फीत बघा, आंब्याचा रस जास्त आणि साखर कमी आहे। तुम्ही हीच बर्फी बाजारात घेतलात तर त्याच्यात साखर जास्त असतात। त्यामुळे अशी बर्फी तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि हा व्हिडिओ तुमका आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।